Hi friends, today we are learning 3.5 of 12th standard English, drafting a virtual message. This part is from the section 3rd and it is for 4 marks in exam. हा ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज हा 4 मार्कासाठीचा प्रश्न आहे आणि आपल्याला एक मेसेज ड्राफ्ट करायचा असतो, एक मेसेज लिहायचा असतो ज्याला 4 मार्क दिलेले आहेत. अगोदर आपण एक थोडक्यात माहिती मिळवूया की नेमकं संवाद मेसेज म्हणजे काय. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. कम्युनिकेशन is an integral part of human nature. Exchange of ideas, thoughts and information from one person to another is communication. As the most intelligent animal on the planet, humans have derived different communication process to express themselves and understand each other. संवाद कम्युनिकेशन हे मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे, कारण संवादाशिवाय आपण राहू शकत नाही. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जे काही कल्पना असतात, विचार असतात, माहिती असते, यांचं देवाणघेवाण आपण करतो आणि त्यालाच आपण संप्रेषण म्हणतो, कम्युनिकेशन म्हणतो. या प्लॅनेटवरचा ग्रहावरचा सर्वात बुद्धिमान प्राणी हा माणूस आहे आणि मानवानी स्वतःला व्यक्त करण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी संप्रेषण ही प्रक्रिया त्याने सुरू केली असं म्हणूया आपण. याच्यामध्ये बिफोर द ॲडव्हेंट ऑफ ओरल कम्युनिकेशन नॉन व्हर्बल मेथड्स वेर यूज्ड सच ॲज जेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन अँड मूवमेंट्स. ऑन ब्रॉडर टर्म्स कम्युनिकेशन कॅन बी व्हेरियस फॉर्म्स सच ॲज ओरल, रिटन अँड व्हर्च्युअल. आता तोंडी संप्रेषण जेव्हा सुरू झालं त्याच्या अगोदर हावभाव, चेहऱ्यांवरचे जे काही हालचाली आहेत यासारख्या गैरमौखिक म्हणूया आपण की तोंडाने व्यक्त होण्यासारख्या नव्हत्या किंवा त्या केल्या जात नव्हत्या की त्या वापरल्या जायच्यात. आता असं म्हटलं म्हणजे छान, याच्यामध्ये छान म्हणण्याची आवश्यकता नाहीये. इट इज ओनली जेस्चर. किंवा जर समजा चेहऱ्यावर हसू दाखवलं तर आनंद. सो फेशियल एक्सप्रेशन या मुवमेंट्स वरून कम्युनिकेशन होत होतं. कम्युनिकेशन 3 प्रकारचे सांगितले होते इथं, ओरल, रिटन आणि व्हर्च्युअल. अ मेसेज इज अन इन्फॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. The receiver of the message has to go through the given message and pick out of the most vital bits of information. Then he or she should be able to reproduce that information in order to convey it to the person for whom it is intended. आता संदेश म्हणजे मेसेज हे एक अनौपचारिक माध्यम आहे. संदेश प्राप्त करणाऱ्यास दिलेल्या संदेशामधून जावं लागतं आणि त्यातील अत्यंत माहिती निवडावी लागते. जी जी काही महत्वाची आहे ती माहिती निवडावी लागते आणि तिला एका म्हणजे आपल्याला शब्दांमध्ये तिला बांधावी लागते. त्यानंतर ज्याच्यासाठी हा हेतू आहे त्या व्यक्तीस पोहोचवण्यासाठी ती पुनरुत्पादित करण्यास ती माहिती सक्षम असते आणि ती असावी. त्याच्याशिवाय त्याचं मीनिंग त्या व्यक्तीला कळू शकणार नाही. What is virtual communication? We define virtual communication as a mode of communication that includes the use of technology, audio and video to communicate with people who are not physically present in front of us. People can be in the next room, other floor, in neighborhood or even miles away. आता व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत आभासी संप्रेषण म्हणतो. तर हे जे काही संप्रेषण आहे व्हर्च्युअल कम्युनिकेशन एक माध्यम म्हणून परिभाषित करते आणि ज्यात
आपल्या समोर भौतिक नसलेल्या म्हणजे प्रत्यक्षात नसलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी आपण वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो, जसं तंत्रज्ञान, ऑडिओ आणि व्हिडिओचा वापर समाविष्ट केलेला आहे. आणि लोक एखाद्या वेळेस पुढील खोलीमध्ये, वरच्या मजल्यावर, खालच्या मजल्यावर, कदाचित शेजारी, कदाचित बाहेर गावाला असे पण असू शकतात आणि त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. Although virtual communication started way back with the invention of telephone, video conferencing and instant communication made virtual communication a big hit. Today we use virtual communication in almost every walk of life with family, friends and hobbies to name a new few. आता टेलिफोनचा जेव्हा शोध लागला त्या शोधाबरोबरच या व्हर्च्युअल कम्युनिकेशनची सुरुवात झाली असली तरी वेबकॅम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि त्वरित अशा संप्रेषणामुळे या व्हर्च्युअल कम्युनिकेशनला मोठा फायदा झालेला आहे. आज आम्ही कुटुंबासोबत, मित्रांसोबत, कार्यालयातील जे काही आपले कलिग्स असतात त्यांच्यासोबत आणि जीवनातमध्ये जे काही व्यक्ती आपल्याला भेटतात त्यांच्यासोबत आपण संप्रेषण हे करत असतो. ओके. Message writing. What is mean by message writing? With mobile virtually in every hand, be it a student of secondary or higher secondary standard or a housewife, writing message seems a remote possibility, but this was a situation in few years ago. आता संदेश लेखन म्हणजे नेमकं काय? अक्षरशः प्रत्येक हातामध्ये मोबाईल असला तरी हे जे काही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातले विद्यार्थी असतात, म्हणजे 11वी 12वी आणि 9वी 8वी 9वी 10वी किंवा गृहिणी असतात, संदेश लिहिणे ही दूरवरची शक्यता दिसते. परंतु काही वर्षापूर्वी ही परिस्थिती होती. आज जरी फोनवर डायरेक्ट फोनवर काम करत असलात, संदेश पाठवत नसलात, पण काही वर्षापूर्वी संदेश लिहिणं हेच त्या ठिकाणी प्राथमिकता त्याला दिली जात होती. The excessive use of mobile and basic phones has brought forth the inconvenience caused by these otherwise quite useful devices, that their use has been banned at many places like schools, offices, hospitals and many other places, where they are considered more of a disturbing instrument than a convenience to the user. Although members of a family, classmates, colleagues, bosses, employees have to write scores of messages for others. Thus, learning to write a short and clear message is a very important writing skill to be mastered. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की मोबाईल आणि मूलभूत फोनच्या अत्याधुनिक वापरामुळे या उपयुक्त अशा उपकरणांमुळे होणारी गैरसोय समोर आली आहे. शाळा, कार्यालय, रुग्णालय आणि इतर अशा अनेक ठिकाणी त्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, जिथे या गोष्टींना त्रासदायक मानलं जातं. मोबाईलला आपण कुठेही गेलो, शाळांमध्ये मोबाईल इज नॉट अलाउड किंवा रिस्ट्रिक्टेड, हॉस्पिटलमध्ये तसंच, काही ऑफिसेसमध्ये तशाच प्रकारच्या सूचना या लिहिलेल्या असतात. आणि म्हणून शाळा असोत, कार्यालय असोत, रुग्णालय असोत, या ठिकाणी मोबाईल वापरावर बॅन केलेलं असतं. मग जिथं हे कारण ते त्रासदायक असतं, परंतु जो वापर करतो त्याला ते सोपं असतं. मग इथं कुटुंबातील जो काही सदस्य आहे, वर्गमित्र आहे, सहकारी आहे, एक बॉस असेल किंवा कर्मचारी असेल, या इतरांना असंख्य असे संदेश आपल्याला पाठवावे लागतात दिवसभरातून. हे आपण पाहतोच, आपल्याला सगळ्यांना त्याचे अनुभव आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचा छोटा आणि स्पष्ट असा संदेश लिहिणं इट इज अ स्किल. अगदी पल्हाड न लावता योग्य भाषेमध्ये कमीत कमी शब्दांमध्ये संदेश वाचता म्हणजे समजेल अशा प्रकारे संदेश लिहिणं, मेसेज करणं हे काय आहे, एक स्किल आहे. आणि ते इथं आपल्याला बघायचं आहे. मोस्ट ऑफन द इनपुट फॉर अ मेसेज कम्स इन फॉर्म ऑफ टेलिफोनिक कन्व्हर्सेशन बिटवीन टू पीपल. The virtual conversation conveyed in the conversation is to converted into message for a third person, whereas sometimes standard instructions contain the necessary information for the message. Such messages are written on small pieces of papers called memo slips. Basically such messages contain the following. आता बघा नेमका
काय होतं की बऱ्याचदा संदेशाचं इनपुट हे दोन लोकांमधील टेलिफोनिक संभाषण जे काय असतं कम्युनिकेशन त्याच्या रूपात येतं, दोन व्यक्तींचं बोलणं होतं, पण या सेकंड पर्सनला तो मेसेज थर्ड पर्सनला द्यायचा असतो अँड इन रिटन फॉर्म. मग त्यावेळेस त्या संभाषणामध्ये दिलेला जो काही व्हर्च्युअल कम्युनिकेशन आहे ते तिसऱ्या व्यक्तीसाठी संदेशामध्ये आपल्याला रूपांतरित करायचं असतं. म्हणून कधी कधी या मानक सूचनामध्ये संदेशासाठी आवश्यक माहिती असते. मुळात हे संदेश, त्या संदेशामध्ये काही गोष्टी आवश्यक असतात जे आपल्याला रिटर्न फॉर्म मध्ये दुसऱ्यासाठी आपण जो संदेश तयार करत असतो, मेसेज तयार करत असतो, जे आपण आज शिकण्याचा जो महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी समाविष्ट असतात. मग ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की अगोदर डेट, टाइम, नेम ऑफ द पर्सन टू हुम द मेसेज इज डिरेक्टेड, बॉडी ऑफ द मेसेज आणि नेम ऑफ द रायटर, सेंडर. ह्या गोष्टी त्या आपल्याला जे ड्राफ्टिंग ऑफ द मेसेज आपण शिकतो आहोत त्याच्यामध्ये या गोष्टींची आवश्यकता असते. पॉइंट्स काय काय आपण मेसेज राईट करताना, ड्राफ्टिंग अ मेसेज करताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. While writing the body of the message, the following points have to be kept in mind. Only the most important details should be written. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच लिहिल्या पाहिजेत. अगदी ज्यांची आवश्यकता नाही त्या तिथं लिहित बसण्याची गरज नाही. Then second was no new information should be added. नवीन काही माहिती आपल्याला तिथं ऍड करायची नसते. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस शुड बी यूज. अगदी ग्रामरचा सुद्धा आपल्याला करेक्ट वापर करणं गरजेचं असतो. इनडायरेक्ट और रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज. इथं आपल्याला काय करायचं आहे, अप्रत्यक्ष कथनचा वापर करायचा आहे. द मेसेज शुड बी रिटन इन सिंपल लँग्वेज विदाउट एनी ॲब्रिव्हेशन. तिथं आपल्याला संक्षिप्त रूप ज्याला आपण शॉर्ट फॉर्म असतो ते वापरायचे नाहीयेत आणि अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये मेसेज लिहायचा असतो. चेक युअर मेसेजेस बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. एकदा आपल्याला मेसेज लिहून झाला आणि सबमिट करायचा आहे किंवा पाठवायचा आहे त्याच्या अगोदर चेक करून घ्या. बी फ्रेंडली अँड पोलाइट. अगदी तिथं नम्रपणे त्या मेसेजमध्ये आपलं भाषा असली पाहिजे. अवॉइड पन, एम्बिग्विटी, ज्याच्यामध्ये संदिग्धता वगैरे आणि कन्फ्युजन निर्माण करेल अशा प्रकारचे शब्द वापरायचे नसतात. केओटिक सिच्युएशन सुद्धा त्या ठिकाणी तिथं निर्माण करता येईल म्हणजे होईल अशा प्रकारची भाषा तिथं आपल्याला वापरायची नसते. एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथं आपल्याला, हे पुस्तकामधलंच आहे आपलं. आपल्याला म्हणजे ऑफिसमधून आईसाठी टेलिफोन आलेला आहे आणि तो मुलाने उचललेला आहे, ती घरी नाहीये. मग तिला मेसेज त्या मुलाला 50 शब्दांमध्ये लिहायचा आहे. तुमची स्वतःची कुठलीही माहिती ऍड करायची नाही. आता टेलिफोनिक कन्व्हर्सेशन काय बघा, अंबुज हॅलो म्हणजे मुलगा, मिस्टर रस्तोगी ऑफिसमधून हॅलो मे आय स्पीक टू मिस दीक्षित प्लीज, आय एम नरेश रस्तोगी फ्रॉम द ऑफिस. अंबुज मॉम्स नॉट ॲट होम राईट नाव म्हणजे आई घरीने त्याने सांगितलं. मिस्टर रस्तोगी in that case can you give her a message, it is urgent, please tell her that the meeting fixed for tomorrow has been rescheduled, ask her to check her mail as soon as possible for the details, please don't forget inform her. आता याच्यामध्ये मीटिंग विषयीची माहिती दिलेली आहे, मीटिंग रिशेड्यूल केलेली आहे वगैरे आणि आईला अर्जंट मेसेज द्यायला सांगितलं आहे. आता अंबुजला जायचं होतं बाहेर त्याने तर म्हटलं की डोंट वरी आय विल टेल हर ॲज सून ॲज शी रिटर्न्स, पण याला जायचं होतं बाहेर आणि म्हणून याला काय करायचं आहे, आता एका कागदावर त्याला आलेल्या फोन मधला महत्वाच्या बाबी या एका मेसेज मध्ये ड्राफ्ट करून त्याच्या आईसाठी लिहायचे आहेत. मग ते कशा असतील ते बघा. याच्यामध्ये आपल्याला त्याला आपण एक चौकट केली. मॉम, मिस्टर रस्तोगी फ्रॉम द ऑफिस कॉल्ड अप टू से दैट द मीटिंग फिक्स्ड फॉर टुमॉरो हैज बीन रिशेड्यूल्ड. ही वॉन्ट्स यू टू चेक युअर मेल एज सून एज पॉसिबल फॉर द डिटेल्स ही सेड इट वॉज अर्जंट. अंबुज म्हणजे अंबुज तो मेसेज आईला देतो आहे आणि तो बाहेर चालला गेला आहे. म्हणून अशा पद्धतीने इथं महत्वाची जो काही मेसेज आहे, महत्वाची बाबी त्या इथं लिहिलेल्या आहेत. कुठेही प्रकारे माहिती ऍड केलेली नाहीये, जे महत्वाचं आहे तेच लिहिलं आहे. ते टेलिफोनिक कन्व्हर्शन तुम्ही पाहिलं आणि ते टेलिफोनिक कन्व्हर्शन बघा पुन्हा एकदा, हे टेलिफोनिक कन्व्हर्शन आणि त्याच्यामधून हा तयार केलेला म्हणजे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. तर या पद्धतीने आपल्याला 4 मार्कासाठी आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक मेसेज टाईप करायचा आहे आणि इथं आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत.
म्हणून आपल्याला याची प्रॅक्टिस करून ह्या प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रयत्न निश्चितच करावा. सो I request you all for your next notification. If you didn't subscribe this channel yet, then please subscribe the channel, and I again request you, please share this video to 12th standard students. So I am thankful to you all for watching my video. Once again, thank you.